कुठे निघाला? अरे जरा गौरीला बघून येतो, खूप उशीर झालाय बघ. अहो पण कुठं शोधणार तुम्ही त्यांना अशा रात्री पावसात? ठीक आहे. एवढा उशीर का झाला? ऍक्सिडेंट तर झाला नसेल ना? नाही. कळायला मार्ग नाही बघ. मला वाटतं नक्की गाडी बंद पडली असेल. तुम्ही बसा शांतपणे. अहो येतील एवढ्यात. आणि त्या काही एकट्या नाहीये, शेखर आहेत ना बरोबर. नमस्ते साहेब. ये कुठं जास इतका वेळ? साहेब मी ऑफिसमध्येच थांबलो होतो. मला वाटलं त्या साठ्यांना सोडायला गेल्यावर तुम्ही ऑफिसमध्येच परताल म्हणून. नाही, मी इथंच परत आलो. पावसाची लक्षणं होती. फार्मवर गेलो तर तिथे फक्त भिवा आणि सुलेमान. अहो आठवड्याचा पगार झाला ना, गेले असते दारू प्यायला. साहेब तर रतनजी बेलजींना एक बिल पाठवायचं राहून गेलं. साहेब आज एवढा चेक लिहून द्या, उद्या रजिस्टर रेडीने पाठवतो. कितीचं बिल आहे? 11,300. एक मिनिट साहेब, बिल गडबडीत ऑफिसमध्येच राहिलो. हा मग घेऊन येतो. प्रधान, मी सही करून देतोय. तू नंतर बिल बघून रक्कम लिहून टाक. हा काय कोरा चेक देत आहे? नाही, तुमचा इतका विश्वास आहे माझ्यावर? हे बघ चिंतामणी, एखाद्यावरती आपला विश्वास असतो किंवा विश्वास नसतो याच्या दरम्यान काही नाही, समजे? नाही पण समजा मी या चेकवर भरी मोठी रक्कम काढली आणि परागंदा झालो तर? नाही, तू असं काही करणार नाहीस. असं म्हणजे चोरी? नाही, विश्वासघात. आणि जर तू मेजर विश्वनाथचा विश्वासघात केलास तर मी तुला कधीही क्षमा करणार नाही. अशी तिथून शोधून काढेन आणि मुळ्या घालेन. म्हणजे सरळ खून? त्याला खून म्हण, हत्या म्हण किंवा आणखी काही म्हण, माझ्या दृष्टीनं ते एक शासन असेल, न्याय असेल. अहो पण साहेब मी तुमचा मित्र. त्यावेळी सगळी नाती संपतील. तू फक्त एक गुन्हेगार असशील. पण म्हणून सरळ एका माणसाचा खून? चिंतामणी, मी 65 आणि 71 अशी 2 युद्ध लढलोय. माणसं मारणं मला काही नवीन नाही. आणि अशाच एका विश्वासघातकी नराधमाला परिणामांची पर्वा न करता मी ठाक केलं. खूप बरं वाटलं साहेब, खरंच खूप बरं वाटलं. अहो तुमच्यासारखी दिलदार आणि करारी व्यक्तिमत्व असणारी माणसं आजकालच्या भ्रष्ट जगात दुर्मिळच आहे. बाईसाहेब